नमस्कार, कशा आहात सगळे? गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मी रात्री तुम्हाला सांगितलं होतं की मी सकाळी लवकर उठणार आहे. कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तर 1:15 वाजलेला रात्री झोपायला, पण मला लवकर झोप लागलीच नाही. मला झोपायला वाजले 3 आणि त्यामुळे मी सकाळी अलार्म वाजला तरी उठले नाही. मी उठले 7 वाजता जायच्या टायमिंगला आणि आता 9:30 वाजलेत तरी मी घरीच आहे. थोड्या वेळात निघेन. तोपर्यंत बघितलं तर माझं सगळं सामान, त्या दिवशी मी बॅग भरली होती, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. आणि त्यावेळी मी सांगितलं पण होतं की जायच्या वेळी एकदा माझा गोंधळ होणारच आहे, काही ना काहीतरी राहणारच आहे आणि राहिलंच. त्यामुळं मी आता परत ती बॅग पॅक करते, कारण 2-3 वस्तू राहिलेत. बँगल्स वगैरे घ्यायच्या थोड्या आणि 2 टॉप घ्यायचे होते, ते सांगितलेलं. ते बाकी माझी ही वाली बॅग, ह्यात सामान थोडं शिल्लक होतं, ते थोडं काढलं आहे जास्त झालेलं आणि मग लागणारं तेवढं घेतलं आहे. सो आता थोड्या वेळात निघेन मी, कारण की खूप वेळ झाला आहे. आणि हा ब्लॉग तुम्ही गाईज कंटिन्यू करा, कारण गावचं व्ह्यू चांगला असणार आहे. खरं तर मी पण गावी जास्त जात नाही. तिथे मी करगणीला चालले, तिथे मी ह्याच्या अगोदर 4 वेळा गेले, पण चांगलं आहे. मी जास्त जात नाही. आता हा मी सुद्धा फर्स्ट टाईम ब्लॉग करते ना तिथला, तर तुम्ही पण बघा. गावचं वातावरण वगैरे मी दाखवेन. सो हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. सो गाईज, आता आम्ही पोचलो आहे स्टँडवर. तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. एकवर एक एस टी तर येते, पण करगणी आणि आटपाडीची एस टी काय अजून लागलेली नाही. अजून एक 15-20 मिनटं तरी लागेल. सो गाईज, इथे सगळे आम्ही वाट बघत बसलो आहे एस टीचीच. 15-20 मिनटं बोलून अजून काही एस टी आलेली नाही आहे. खायला वगैरे सगळं खाऊन हितच झालेलं आहे. ही बघा आमची कुकी. हाय कर कुकी, हॅलो. कधी येणार आता एस टी? हा आहे आर्यन. सो गाईज, फायनली आमची एस टी आली. आम्ही एस टीत बसलो. मी आणि कुकी एकाच सीटवर बसलो आहे. आणि कुकी बघा किती शांत बसली. तिला तिकडच्या साईडला बसायचं होतं, त्यामुळे ती बसली. सो गाईज, आता आम्ही सांगलीचं पॉल्युशनचं वातावरण सोडून मस्त गावच्या ठिकाणी चाललो आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती छान वातावरण आहे इकडचं. रस्ते पण किती चांगले झालेत आता. अगोदर रस्ते पण खडखड होते, खड्डे भरपूर होते, पण आता रस्ते पण चांगले झालेत. आणि हा नजारा किती छान वाटतोय बघा. आणि ही बघा स्वाती, नेचरचा आस्वाद घ्यायचा सोडून झोपून गेली. कुकी काही लहान आहे, तिला हवा लागेल तशी ती झोपून गेली. पण स्वातीचं काय? बापरे, फायनली आत्ता आम्ही पोचलो घरी. सगळे पाहुणे आलेले आहेत, मंडप वगैरे घालून तयार आहे आणि आम्ही सगळ्यात लेट पोचलो आहे घरी. सो गाईज, आता थकले मी खूप. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. नेक्स्ट व्लॉग नक्की बघा, लग्नाची तयारी.